Co-powered by Techno. मोहोळमध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत आणि त्यांना मराठा आंदोलकांच्या वतीने या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आली आणि त्यांचा तापा अडवण्याचा प्रयत्न जो त्या ठिकाणी झालेला आहे। काय नक्की आपण आज केलेला आहे? अजितदादांचा तापा आपण अडवलाय। अजितदादा पवार आज मोहोळमध्ये जनसन्मान रॅलीसाठी येणार आहेत। अजितदादा पवार आलेले आहेत। मनोज दादा जरांगे पाटील यांचं आज 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि तरीही आजपर्यंत सकल मराठा समाजाच्या उपोषणाचा, मनोज दादा जरांगे पाटलाच्या उपोषणाचा या सरकारने दखल घेतलेली नाही। अजितदादा पवार हे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळी सकल मराठा समाज मोहोळ तालुका त्यांना भेटण्यासाठी थांबलेला असता पोलीस प्रशासनाने त्यांना प्रतिरोध केलेला आहे। आम्ही संविधानिक पद्धतीने शांततेने हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत। जोपर्यंत सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचा शासन निर्णय होत नाही, कुणबी आणि मराठा एकच असल्याचा कायदा होत नाही। तुम्ही आज दादांचा ताफा अडवलेला आहे, काय मागण्या त्यांच्याकडे करताय तुम्ही? जरांगे पाटलांचा 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि अजितदादा पवार जर गुलाबी कोट घालून ह्या राज्यातनं फिरत असतील आणि आमचा माणूस जर बिन पाण्याचा त्या अंतरवली सराटीमध्ये मरणार असेल, गरजवंत मराठ्यांचा नेता मरणार असेल, तर अजितदादा पवारांना तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही। सकल मराठा समाजाची अजितदादा पवारांना एकच इशारा आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना एक इशारा आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना इशारा आहे। तुम्ही सकल मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका। आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत तुमचं राज्यातनं फिरणं मुश्किल करून टाकू। काय इशारा आहे अजितदादांना? अजितदादांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही गुलाबी गॉगल, गुलाबी कोट आणि तुम्हाला सगळं गुलाबी गुलाबी दिसतंय, पण महाराष्ट्रातील मराठा शेतकरी गरजवंत आज असणारा नागवा झाला, नागडा झाला, पण तुम्हाला त्या मराठ्यांची जरा पण दया येत नाही। इतका असणारं निर्दयी तुम्ही बनू नका, नाहीतर तुम्हाला निश्चित असणारा महाराष्ट्रातील मराठा जसा लोकसभेला दणका दिला तसा विधानसभेला दणका देईल। एवढंच नाही, अजितदादा तुम्हाला वाटत असेल की मी असणारा प्रशासनाला पुढं केलं, पोलिसाला पुढं केलं, काही तुमचे असणारे सगळे चोगळे त्यांना पुढं केलं असेल, तुम्हाला वाटत असेल की आम्ही दादागिरी दडपशाही करू आणि मराठ्यांचं आंदोलन थांबू, पण दादा ह्याचा असणारा परिणाम निश्चित तुम्हाला भावी आयुष्यात भोगावं लागतील। मराठा हा कधी हटत नसतो, मरण पत्करतो पण हटत नाही। पाहतोय मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांची गाडी जी आहे त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सकल मराठा समाजाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती अजित पवारांचा ताफा कार्यक्रम स्थळाच्या दिशेने आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांचा ताफा जो होता अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले, मात्र जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे ते जमलेले देखील पाहायला मिळतात। महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। महिला कार्यकर्ते ताई, काय मागणी करण्यासाठी आपण आलेला आहात? महिला आहात तरी आपण या आंदोलनात आलेला आहात। आज 6 दिवस झालं मनोज दादांचं आमरण उपोषण चालू आहे। अन्नाचा त्याग केलाय, पाण्याचा त्याग केलाय आणि माझा लाडका भाऊ मरणाच्या दारात उभा असताना ह्या अजित दादाला मी रस्त्यावर त्यांची लाडकी बहीण उभारली होती आरक्षणाची ओळणी मागण्यासाठी, पण अजित दादानं 2 वेळा मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। अजित दादाने ह्या लाडक्या बहिणीची दखल घेतलेली नाही। पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि लाडक्या बहिणीची दखल जी आहे ती अजित पवारांनी घेतलेली नाही। लाडकी बहीण जी आहे मराठा समाजाची त्या ठिकाणी आरक्षणाची ओळणी मागण्यासाठी या ठिकाणी आल्याचा दावा जो आहे त्या महिलांकडून करण्यात आला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर, मोहोळ। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।